तुम्ही जर 8-10 तास कम्प्युटरच्या समोर बसून काम करताय, तुम्ही आयटी प्रोफेशनल आहात किंवा तुमचा डेस्क जॉब आहे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. 8-10 तास एका जागेला बसून काम करायचं असल्यामुळे या लोकांच्या मध्ये नेक पेन, त्यानंतर लोअर बॅक पेन, तसंच पॉस्चरमध्ये बिघाड व्हायला चालू होते, जसं की राऊंडेड शोल्डर, त्यानंतर राऊंडेड बॅक आणि नेक स्टिफनेस किंवा नेकमध्ये हंप तयार होणं यासारखे पॉस्चर रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा याला चालू होतात. आणि यांचा मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळं यांचं जर जास्त खाणं असेल तर यांच्या वेट गेन आणि बेली फॅट वाढायला चालू होते. तसंच यांचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा कमी असते आणि ब्लड सर्क्युलेशन कमी असल्यामुळे यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय सुद्धा कमी असते आणि त्यामुळं मसल्स वीक व्हायला चालू होतात, मसलमध्ये स्टिफनेस सुद्धा वाढायला चालू होते. एका जागेला बसून काम करायचं असल्यामुळे यांच्यामध्ये हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स, त्यानंतर लेग्स आणि शोल्डर स्टिफ व्हायला चालू होतात हळूहळू आणि शोल्डर मधली मोबिलिटी सुद्धा कमी व्हायला चालू होते. तसंच यांचं स्क्रीन टाइम सुद्धा जास्त असते आणि यामुळे यांना झोप नीट न लागणे आणि त्यामुळे मेंटल स्ट्रेस आणि त्यामुळे होणारे आजार जसे की डायबिटीज असू दे किंवा ब्लड प्रेशर असू दे आणि हाय कोलेस्ट्रॉल यासारखे आजार होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. आणि या जर गोष्टी तुम्हाला व्हायला नको तसं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही गोष्टी चेंजेस करायला लागतील. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण बघूया. चला.